काँग्रेस पक्षाने बौद्ध धर्मावर हल्ला चढवलेला आहे. काँग्रेस पक्षाने बौद्ध समाजावर हल्ला चढवलेला आहे. काँग्रेस पक्षाने पंचशील ध्वजावर हल्ला चढवलेला आहे. काँग्रेस पक्षाने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असून त्यांच्यावर हल्ला चढवलेला आहे. हे नागपूर येथील दीक्षाभूमी नागपूरचा प्लॅन दाखवताना काँग्रेसचा नेता याने दीक्षाभूमीवर भगवा झेंडा दाखवला. दीक्षाभूमी हे पवित्र स्थान बौद्धांचे असून विटंबना करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. औरंगाबादचे नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अमितभाई भुजबळ हे प्रचंड आक्रमक झाले आहे. नेमके काय म्हणाले आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. काय म्हणाले अमितभाई भुजबळ. आज नागपूर युवक काँग्रेसचा नेता अजय चिकारा याने एका कार्यक्रमामध्ये बेहतर नागपूरचा प्लॅन दाखवला. यामध्ये फोटोच्या माध्यमातून हे दाखवलं गेलं की बेहतर नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर हिंदुत्ववादी भगवा झेंडा राहील. ज्यांनी हे दाखवलं ते काही छोटा नेता नाही, ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी अजय चिकारा आहे. काँग्रेस पक्ष बेहतर नागपूरच्या माध्यमातून हे सांगत आहे की दीक्षाभूमीवर बौद्धांच्या पंचशिलाऐवजी झेंड्याऐवजी हिंदुत्ववादाचा भगवा झेंडा फडकवला, हा यांचा सांगण्याचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे भाजप आणि संघ परिवाराने मस्जिदींना हिंदुत्वाशी जोडण्याचा दीर्घकाळापासून प्रयत्न केलेला आहे, त्याचप्रमाणे आता काँग्रेस पक्षाने दीक्षाभूमीला भगवा ध्वज फडकवून आपली खरी मानसिकता उघड केलेली आहे आणि त्याद्वारे दीक्षाभूमी व पंचशील ध्वज या दोघांनाही हिंदुत्वादाचा भगवा रंग रंगवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. पक्षाने बौद्ध धर्मावर हल्ला चढवलेला आहे. काँग्रेस पक्षाने बौद्ध समाजावर हल्ला चढवलेला आहे. काँग्रेस पक्षाने पंचशील ध्वजावर हल्ला चढवलेला आहे. काँग्रेस पक्षाने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असून त्यांच्यावर हल्ला चढवलेला आहे. आमच्या बौद्ध समाजाला हा प्रश्न विचारतोय की काँग्रेस पक्षाच्या घृणास्पद, लज्जास्पद, आक्षेपार्ह आणि बौद्ध विरोधी कृत्याला तुम्ही क्षमा कराल की त्यांना यासाठी जाब विचाराल. जय भीम.